नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाहू शकता ऊसाची बांधणी चाललेली आहे मित्रांनो। काल व्हिडिओच्या खाली कमेंट आली होती की तुम्ही ट्रॅक्टर कोणत्या गिअरवर वापरता। तर मित्रांनो, ट्रॅक्टर सध्या 9 थर्ड आणि 2000 RPM वर चालू आहे मित्रांनो। तिरीचा ऊस आहे हा आणि तिरीच्या ऊसामध्ये साधारण 4 ते 4.25 फुटी सरी आहे, म्हणजे कुठं 4.5 आहे, कुठं 4.25 आहे, सरी कमी जास्त मित्रांनो ट्रॅक्टर हा मीडियम फर्स्ट गिअरवर चालवायचा म्हटलं तर, पण ड्रायव्हर आपला सध्या नवीन बसलेला आहे, त्याने कधी छोटा ट्रॅक्टर चालवलेला नाही पहिला। तर मित्रांनो अशा प्रकारे काम होतं आहे। पाहू शकता हरळ वगैरे कशी साईडला टाकली जाते। ट्रॅक्टरकडे पाहायचं गेलं तर ट्रॅक्टर हा 1 नंबर आहे, रिझल्ट 1 नंबर आहे ट्रॅक्टरचा आणि क्वालिटी वाईज 1 नंबर आहे। थोडासा प्रॉब्लेम हा येतोय नट ढिले होणे वगैरे चेसीचा, पण मित्रांनो बाकी हा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे ट्रॅक्टरला। पाहू शकता कशा प्रकारे चालतोय यूट्यूब। मित्रांनो रोटर हा 1 नंबर आहे, रिझल्ट ऊस शेतीचा असेल तुमची तर तुम्ही हा रोटर 100% घेऊ शकता। रिवर्स फॉरवर्ड आहे, कोणत्याही कंपनीच घ्या। हा GK कंपनीचा आहे, GKचा मला रिझल्ट हा 1 नंबर वाटला। स्वस्तिक भूमी श्वान एक आहे, आपण कोणत्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही आहेत। शक्तिमानचाही रोटर चांगला आहे, पण शक्तिमानचा प्रॉब्लेम हा आहे की रोटरला हाईट कमी आहे, 5-8 फुटीमध्ये रोटर हा चालत नाही जास्त तो, त्यामुळं हाईटेड जास्त असा रोटर पाहिजे मित्रांनो। 5-8 फुटीत काही प्रॉब्लेम येत नाही असा रोटर असल्यानंतर तुम्ही पाहू शकता। आणि ट्रॅक्टरला कसल्याही प्रकारे रोटर वगैरे चालवायचं म्हटलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, 1 नंबर रिझल्ट आहे बेस्टमध्ये। मित्रांनो अशाच काही शंका वगैरे असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून निश्चित विचारा। आणि तुम्ही पाहू शकता सरी कशी पडते ही, आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे प्रश्न काय असतील तर ते कमेंटमध्ये विचारा, आणि तुमच्यासाठी निश्चितच मित्रांनो व्हिडिओ बनवला जाईल। एका दादांनी कांद्याच्या सेटिंगसाठी व्हिडिओ बनवायचं सांगितलं होता, तर दादा कांद्याचा सीझन हा स्टार्ट सध्या चालू आहे, पण ट्रॅक्टर हा ऊसावर चाललेला आहे, सध्या जोडलेला आहे। तर आपण सध्या ऊसाचेच 1-2 दिवस व्हिडिओ कव्हर करणार आहोत, आणि याच्यानंतर आपण हा कांद्याच्या पेरणी यंत्रावर ही व्हिडिओ बनवणार आहोत। तर धन्यवाद।